आपण 2026 मध्ये आहोत आणि भारताच्या आर्थिक नकाशावरनं एक जबरदस्त क्रांती घडतीये. ही गोष्ट महानगरांच्या पलीकडची आहे, छोट्या शहरांमधून उसळी घेणाऱ्या स्टार्टअप्सची. चला तर मग या नव्या भारताची गोष्ट जरा जवळून समजून घेऊया. 50%. हा आकडा नीट लक्षात ठेवा, कारण हा एकच आकडा भारताच्या स्टार्टअप विश्वाची सगळी समीकरणं अक्षरशः बदलून टाकतोय. पण कसली समीकरणं? म्हणजे विचार करा, आज भारतात जे काही नवीन स्टार्टअप्स रजिस्टर होत आहेत ना, त्यातल्या निम्मे स्टार्टअप्स हे बंगळुरू, दिल्ली किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधून येतच नाहीयेत. ते येतात आपल्या टियर 2 आणि टियर 3 शहरांमधून. याचा अर्थ काय? तर स्टार्टअप्सचं जे अख्खं ग्रॅव्हिटी सेंटर होतं तेच आता शिफ्ट झालंय. आणि हो, ही काही तात्पुरती लाट वगैरे नाहीये. हेच आता नवीन वास्तव आहे. मग प्रश्न असा आहे की ही नवी स्टार्टअप हॉटस्पॉट्स नेमकी आहेत तरी कुठली? चला बघूया कोणती शहरं या नव्या क्रांतीची मशाल घेऊन पुढे चालली आहेत. उदाहरण म्हणून जयपूरकडे पाहूयात. फिनटेक, AI आणि एज्युकेशन टेक्नॉलॉजीमध्ये हे शहर एक खरोखर पॉवर हाऊस बनून समोर येतंय. आणि दुसरीकडे दक्षिणेत कोइंबतूर इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि सॅसमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण करते. यावरूनच या बदलाची व्याप्ती आपल्या लक्षात येते. प्रत्येक शहर आपापल्या क्षेत्रात मास्टरी मिळवते. आणि ही बघा संपूर्ण यादी. इथे प्रत्येक शहराची एक वेगळी खासियत आहे. जयपूरला राजस्थान सरकारच्या आय स्टार्ट सारख्या योजनांचा भक्कम पाठिंबा आहे. तर कोच्ची केरळच्या KSUMच्या मदतीने डीप टेक आणि AI मध्ये आघाडी घेत आहे. इंदोर लॉजिस्टिक्सचा हब बनतंय. लखनौ डिफेन्स टेकमध्ये पुढे आहे. तर भुवनेश्वर सॅस आणि कॉमर्समध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवतंय. म्हणजे प्रत्येक शहराची स्वतःची एक वेगळी कहाणी तयार होतीये. पण हा सगळा बदल अचानक का घडतोय? स्टार्टअपचं हे विकेंद्रीकरण होण्यामागे नक्की कोणती कारणं आहेत? चला या काचं उत्तर शोधूया. यामागे खरं तर 4 प्रमुख शक्ती आहेत. 1. खर्चात होणारी प्रचंड बचत. 2. रिव्हर्स ब्रेन ड्रेन, म्हणजे हुशार आणि अनुभवी लोक आता स्वतःच्या शहरांमध्ये परत येत आहेत. 3. इंटरनेट आणि डिजिटल सुविधांची सर्वदूर पोहोच. आणि 4. ह्याच शहरांमध्ये तयार झालेली एक मोठी नवीन बाजारपेठ. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल मुद्दा म्हणजे पैसा. मोठ्या शहरांमध्ये जेवढा खर्च येतो, म्हणजे ऑफिसचं भाडं असो किंवा कर्मचाऱ्यांचे पगार, त्याच्या तुलनेत या लहान शहरांमध्ये खर्च तब्बल 30 ते 50% कमी होतो. याचा थेट परिणाम काय होतो? तर स्टार्टअपला एक मोठी फायनान्शियल रनवे मिळते. म्हणजे काय? तर कमी पैशात जास्त काळ टिकून राहण्याची, प्रयोग करण्याची संधी मिळते. आणि टेक्नॉलॉजीमुळे तर भौगोलिक अंतर जवळजवळ नाहीसच झालंय. भारतनेट आणि 5G 6Gमुळे आज एखाद्या लहान गावात बसलेल्या डेव्हलपरला तीच इंटरनेट स्पीड मिळते जी मुंबईतल्या डेव्हलपरला मिळते. त्यामुळे आता लोकेशन हा काही अडथळाच राहिलेला नाहीये. आणि हो, याच शहरांमध्ये एक नवा मोठा मध्यम वर्ग तयार झालाय. ही एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे जी स्थानिक भाषांमध्ये सेवा आणि उत्पादनं शोधतीये. D2C ब्रँडसाठी आणि लोकल कंटेंट तयार करणाऱ्यांसाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे. बरं, या सगळ्या बदलाला सरकारी धोरणांनी आणखी गती दिली आहे. सरकारने प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी काही खूप महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यातलाच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे CERs किंवा शहर आर्थिक क्षेत्र. 2026च्या बजेटमध्ये याची घोषणा झाली. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक शहराची खरी ओळख आणि ताकद ओळखून तिथे तशाच प्रकारच्या उद्योगांसाठी पूरक पायाभूत सुविधा निर्माण करणं. आणि त्यासाठी तरतूद किती आहे माहितीये? प्रत्येक शहरासाठी पुढच्या 5 वर्षांत तब्बल 5,000 कोटी रुपये. हा आकडाच सरकारच्या दूरदृष्टीची आणि कटिबद्धतेची साक्षी देतो. इतकंच नाही तर राज्यांमध्ये स्पर्धा वाढवण्यासाठी स्टेट स्टार्टअप रँकिंग आहे. लहान शहरांमधल्या संस्थापकांना जागतिक मेंटॉरशी जोडणारं मार्ग पोर्टल आहे. आणि जेनेसिस सारख्या योजनांमधून हजारो स्टार्टअप्सना बळ दिलं जात आहे. तर मग ह्या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत आजच्या संस्थापकांसाठी यशाचा मंत्र काय आहे? त्यांनी नेमकी कोणती रणनीती वापरायला हवी? हेच आहे 2026च्या स्टार्टअप प्लेबुक. याचं उत्तर आहे हब अँड स्पोक मॉडेलमध्ये. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी हे मॉडेल आता एक नवीन स्टँडर्ड बनलं आहे. हे मॉडेल खूप सोपं आहे. 1. आपलं मुख्य कार्यालय किंवा हब हे एखाद्या टियर 2 किंवा टियर 3 शहरात ठेवा, जिथे तुमची मोठी टीम कमी खर्चात काम करेल. 2.
गुंतवणूकदार आणि मोठ्या क्लायंटसाठी मुंबई दिल्लीसारख्या शहरात एक छोटंसं ऑफिस म्हणजे स्पोक ठेवा. आणि 3, स्थानिक सरकारी योजना आणि तिथल्या इन्क्युबेटरचा पुरेपूर फायदा घ्या. सिम्पल. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या कोटमध्ये आहे. 2026 मध्ये टियर 2 शहरांचा खरा स्पर्धात्मक फायदा आहे त्यांच्या स्पेशलायझेशनमध्ये. याचा अर्थ प्रत्येक शहराने एका विशिष्ट क्षेत्रात आपली ओळख निर्माण करायला हवी, जसं इंदोर लॉजिस्टिक्ससाठी ओळखलं जाईल आणि कोयंबतूर टेक्स्टाईल टेकसाठी. एक काळ होता जेव्हा बंगळूर म्हणजे टेकचं सगळं काही, पण आता चित्र बदललंय. तर मग आताचा खरा प्रश्न हा आहे की आपलं प्रत्येक शहर स्वतःची अशी कोणती खास ओळख निर्माण करणार आहे? आपलं शहर कशासाठी ओळखलं जाणार? खरंच यावर विचार करायला हवं, कारण भारताच्या स्टार्टअप क्रांतीचा पुढचा अध्याय याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेला आहे.